स्वागतम. या रत्नासुराने भगवान शिवशंकराची सहस्र वर्षे तपसाधना केली आणि अमृतत्व प्राप्त होतात त्याच्या मनात असुरी इच्छा प्रकट झाली आणि म्हणून त्याच्या मनात अहंकार जागा झाला. शिखंडाचा स्वामित्व होण्याचं स्वप्न पाहू लागला हा दैत्य रत्नासूर. दैत्य गुरु शुक्राचार्याच्या मार्गदर्शनाने आणि भगवान शिवशंकराच्या वरद हस्ताने या रत्नासुराने अमरावतीवर चाल केली. इंद्राची अमरावती हस्तगत केली आणि त्याचप्रमाणे ब्रह्माचं सत्य हस्तगत करण्यासाठी समर युद्ध भूमीवर चाल करतो हा दैत्य रत्नासूर. आणि या समर युद्ध भूमीवर रत्नासूर आणि ब्रह्मदेव यांचं सर्व युद्ध करत होतं. हा रत्नासूर आपली असुरी शक्ती पणाला लावतो. रत्नासुराच्या मनात असुरी इच्छा प्रकट झाली आणि मनी स्वप्नी शिखंडाचा स्वामी होण्याचं स्वप्न पाहू लागला हा दैत्य रत्नासूर. आणि या समाज युद्ध भूमीतून पळ पाडतो हा प्रजा